आजचा स्पेशल व्हिडिओ माझ्या आजीसाठी आहे. ही माझी आजी आहे, म्हणजे माझ्या मम्मीची मम्मी. माझी आजी आणि मी दोघी पण सोबतच माझ्या मम्मीकडे आलो होतो. जितके दिवस सोबत राहिलो तितके दिवस आम्ही खूप एन्जॉय केला. माझ्या आजीने माझे सर्व लाड पुरवले. असं म्हणतात ना की मुलीपेक्षा मुलीचे लेकरं म्हणजेच दुधाची साय आजीला जास्त प्रिय असते. सोबतच सोबत सायचं लोणी पण होतं, म्हणजेच माझी मुलगी. 4 पिढ्या आम्ही एका घरात राहिलो. इतका एन्जॉय केला, खूप एन्जॉय केला. हा व्हिडिओ मी खूप आधी बनवला होता. ड्राफ्टमध्ये सेव्ह होता. मला आजीविषयी बोलायला शब्दच सापडत नव्हते. काय बोलावं? कारण आजीविषयी बोलायला शब्दच नाही आहे. सर्व शब्द अपुरे पडतात. कारण आजी अशी व्यक्ती आहे जी निस्वार्थ प्रेम करते आपल्यावर. आपले सर्व हट्ट पुरवते. आपले आईवडील जेवढे आपले हट्ट पुरवत नाही, तेवढी आपली आजी आपले हट्ट पुरवते. संस्काराने भरलेली ही व्यक्ती आहे. मला तर वाटते संस्काराची ही लास्ट पिढी असेल. जवयाच्या घरी किती दिवस राहावं, जवयासमोर जास्त उभं राहू नये, जवाई एका खोलीमध्ये, आजी एका खोलीमध्ये, असे विचार होते. संस्काराने भरलेली, भजनाने भरलेली, देवाचे नामस्मरण करणारी, पूजापाती करणारी. मला तर असं वाटते, मला माझ्यामध्ये जे काही संस्कार आहे तो वडिलोपार्जितच आलेले आहे. असे दिवस जाता जाता आजीची गावाला जायची वेळ आली. आम्ही सर्व आजीला सोडवायला दुसऱ्या गावी स्टेशनला गेलो. लहानपणची आठवण झाली. ट्रेन पाहत बसलो. थोडा वेळ होता गाडी यायला. आम्ही खूप एन्जॉय केला. मी ठरवलं होतं की आजी जाताना मी रडणार नाही. पण आजीची गाडी आली. माझं मन एकदम भारी भारी होऊन आलं होतं. माझी इच्छा नव्हती की आजीने तिच्या गावी जावं, माझ्यासोबतच राहिली पाहिजे. मी इतकी मोठी झाली, एका मुलीची आई झाली, तरी पण आजी माझ्यावर किती प्रेम करते, माझे सर्व हट्ट पुरवते. आजीला गाडीमध्ये बसवलं आणि पाणवल्या डोळ्यांनी आजी आमच्याशी बोलत होती, आमची दृष्ट काढत होती. मला तर वाटते आजी जेवढे दिवस राहिली आमच्यासोबत तेवढे दिवस रोज माझी दीट काढली असेल. म्हणायची, किती गुणी माझं पोर. गाडीमध्ये बसल्यावर पाणवल्या डोळ्यांनी आजी आमच्याकडे बघत होती. माझी बिलकुल इच्छा नव्हती की आजीने जावं. आजीची गाडी निघाली. नंतर मी खूप रडली. आजीच्या गाडीकडे पाहत उभी राहिली. माझी आजी तिच्या गावाला गेली. अशा प्रकारे